म्हणतो ते माझ्या मागून सगळ्यांनी म्हणावं असं मला वाटतं. भारत माता की जय. टाकते ना दोन्ही हात उंची कर. जरा मी अध्यक्ष वेगळा आहे बरं, म्हणजे समजून घ्या तुम्ही वेगळं पण. भारत माता की जय. वंदे मातरम. भारतीय जनता पार्टीचा जय हो. भारतीय जनता पार्टीचा जय हो. मंचावर विराजमान आपल्या जिल्ह्याचे ज्येष्ठ पदाधिकारी सन्माननीय प्रभाकर दादा काळे, सोबतच आमच्या भारतीय जनता पार्टी ओबीसी आघाडीचे जिल्हा सरचिटणीस प्रवीण दादा खंडेल, आमचे दुसरे सरचिटणीस राऊत दादा आणि आमच्या सगळ्यात जवळचे माझे जे मित्र आहे, ज्यांनी मला भारतीय जनता पार्टीमध्ये इथं सर्वात मोठी साथ लागली, असे आमचे निकेत दादा आणि आमचे पंकज भाऊ दादा, सतत ते माझ्या पाठीमागं उभं असतात. जेव्हा जेव्हा मला काम करण्याची संधी भेटली त्या वेळेस मी प्रत्येक वेळेनं निकेत दादाला आणि पंकज दादाला फोन लावायचो. आमच्या या तालुक्याचे जुने दोनदा आपले अध्यक्ष राहिलेले आमचे तिथेले दादा आणि माझ्या वारंवार संपर्कात नेहमी असतात ते आमचे संतोष दादा ब्राह्मणवाले. जेव्हा त्यांनी मला फोन केला की दादा आमच्या तालुक्यामध्ये ओबीसी मोर्चाचं फार मोठं असं संघटन आहे, त्यावेळेस मला खूप आनंद वाटला. ज्यावेळेस आमचे संजयजी दाते म्हणून प्रदेशाचे अध्यक्ष होते, त्यावेळेस मी भारतीय जनता पार्टी ओबीसी आघाडीमध्ये महाराष्ट्र प्रदेशाचा सचिव म्हणून माझ्या इकडे दायित्व होतं आणि त्या दायित्वाचं उदरनिर्वाह ज्या पद्धतीने झालं, पक्षाने जे दायित्व दिलं मला त्या पद्धतीने मी ते काम केलं. मग जेव्हा यांनी सांगितलं का संजय भाऊ या भागामध्ये प्रवासात असताना संजयजी गात्या निश्चितच मला आनंद होणार. तर एवढं चांगलं जर काम आहे तर आपण त्या भागामध्ये निश्चितच प्रवास करावा. मी मागच्या वेळेला या गावामध्ये आलो त्यावेळेस संघाचं राष्ट्रीय संघाचं इथं 100 शताब्दी वर्ष होतं. त्या कार्यक्रमामध्ये आलो आणि भेट दिली. भेट दिल्यानंतर या भागामध्ये जुनं राष्ट्रीय संघाचं जनसंघापासून काम आहे हे मला निश्चित माहिती, कारण संघाच्या दृष्ट्या द्वितीय वर्ष शिक्षित स्वयंसेवक आहे. माझ्या घराण्यामध्ये अनेक वर्षापासून राष्ट्रीय संघाचं काम करणारे लोक आहेत. माझ्या घराण्याने भारतीय जनता पार्टीला एक आमदार सुद्धा दिला. माझी वसंतराव मालदुरे नाव तुम्ही ऐकलं असेल, ते शिक्षक आमदार होते, ते भारतीय जनता पार्टीचे होते. असा हा माझा जो प्रवास आहे हा अनेक वर्षापासून सतत जेव्हा माझ्या आईच्या गर्भामध्ये असो त्यावेळेस असं समजून जा की मी भारतीय जनता पार्टीमध्ये माझ्या आईने दुर्गा वाहिनीचं समितीचं काम केलं. म्हणजे जन्मजात माझा जन्मच हा भारतीय जनता पार्टीच्या घराण्यामध्ये झाला असल्याच्या कारणानं भारतीय जनता पार्टीची जडणघडण आणि त्याची रचना आणि त्याची सगळी काम करण्याची पद्धती मला निश्चितच अवगत आहे. पण हे सगळं असताना मला एक आनंद असा वाटला की माझ्यावरची जबाबदारी सन्माननीय रविराज भाऊ देशमुख आपल्या भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षांनी ओबीसी मोर्चामध्ये तुला काम करायचं आहे भाऊ. म्हटलं ठीक आहे भाऊ, तुम्ही जे दायित्व द्याल मला, जे पक्षानं मला जे दायित्व दिलं त्या दायित्वाचा निश्चित मी उदरनिर्वाह करेन. मग ते दायित्व मला दिलं आणि मी माझ्या सततच्या प्रवासामध्ये मला भारतीय जनता पार्टीमध्ये जेव्हा मी ओबीसी आघाडीचं काम करतो तेव्हा मी निश्चितच माझा रोज प्रवास असतो. जो जो माझ्या सोशल मीडियावर आहे त्यांना नक्कीच माहित आहे की मी रोज सतत प्रवासामध्ये असतो. मलाही कुटुंब आहे, पण मी प्रवास करतो ह्या भारतीय जनता पार्टी ओबीसी आघाडीसाठी. आणि ज्या हिंदुत्वाची कास माझ्या डोक्यामध्ये आहे, मला राजकारण करायचं नाही, मला स्वतःला कुठलीही उमेदवारी पाहिजे नाही. मी कुठलीही पक्षाला तिकीट आजपर्यंत मागितले नाही, पुढं पण मागणार. माझा एकच उद्देश आहे की भारतीय जनता पार्टीचं रोपटं कसं मोठं होतं, या वटवृक्षामध्ये कसं पडेल. आज तर भारतीय जनता पार्टीमध्ये जवळजवळ येणाऱ्याची संख्या खूप मोठी अशी आहे. प्रत्येक जण कुठेतरी अपेक्षा घेऊन येतो
पण भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्याला जे संस्काराची देवाणघेवाण आहे ती संस्कार देवाण प्रथम राष्ट्र म्हणून भारतीय जनता पार्टी आपण प्रथम राष्ट्राला प्राधान्य देतो. आणि नंतर स्वतःकडे वळतो. पहिले माझं राष्ट्र कसं मजबूत व्हावं आणि माझा हा समाज कसा मोठा व्हावा या गोष्टीकडे आपण सगळ्यात मोठं लक्ष देतो. आणि भारतीय जनता पार्टीमध्ये जेव्हा काम करतो तेव्हा जर इतिहासाचे जर पानं उघडले तर तुम्ही एक लक्षात घ्या, भारतीय जनता पार्टी जनसंघापासून भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली. पहिले अध्यक्ष श्यामाप्रसाद मुखर्जी होते, त्याच्यानंतर पंडित दीनदयाल उपाध्याय. आणि या लोकांचा तुम्ही त्याग बघा. आपले माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा त्याग बघा. यांच्याकडे काय आहे, कुठली संपत्ती आहे? भारतीय जनता पार्टीमध्ये असे अनेक स्वयंसेवक आहेत का जे अहोरात्र आपल्या भारतीय जनता पार्टीसाठी झोकून देणारे. माधवदादा भंडारींचं तुम्ही नाव ऐकलं असेल, निकेत दादा सगळ्यांनी ऐकलं असेल. माधवदादा भंडारींनी आपल्या राष्ट्रीय स्तरावर काम केलं. कुठली अपेक्षा नाही, कुठली अपेक्षा न ठेवता ते भारतीय जनता पार्टीसाठी झटले, म्हणजेच आपल्या भारत भूमीसाठी लढले. माझा एकच उद्देश आहे की आता येणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, जिल्हा परिषद आहे आणि प्रत्येकाची अँबिशन असतात की कुठेतरी इच्छा असते की आपण लढलो पाहिजे. मलाही असं वाटतं की माझ्या ओबीसी समाजाला जास्तीत जास्त प्रतिनिधित्व त्या गोष्टीमध्ये भेटलं पाहिजे. पण कोणीही जो पक्ष निर्णय घेईल, माझी सर्वांना विनंती आहे की त्या पक्ष निर्णयाबरोबर आपण ठामपणे निश्चित उभं राहू, आपल्या उमेदवाराला आपण विजयी मिळू. या गोष्टीसाठी सर्वांनी ओबीसी आघाडीने तनमनाला झोकून देऊन काम करावं, एवढंच मी आपल्याला विनंती करतो आणि इथेच थांबतो.